मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांनी पैशांसाठी स्वतःच्याच मुख्याध्यापिकेवरती चाकूने सपासप वार केले। दुसऱ्या बाजूला चोरांनी चोरीला जाऊन स्वतःलाच दुकानामध्ये लॉक करून पोलिसांना बोलवलं आणि इकडे कच्चा बदाम फेम अंजली अरोरा चक्क माता सीता बनणार। भावांनो, आजचा राडा ऐकून तुमचं डोकं 100% हँग होईल, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। मित्रांनो, आज जगामध्ये अशी काही विचित्र आणि भयंकर प्रकरणं घडलेली आहेत जी की तुम्हाला विचार करायला भाग पाडतील। एका बाजूला माणुसकीला आणि गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत, तर दुसरीकडे लोकांना हसून हसून वेळ करणाऱ्या भन्नाट बातम्या देखील आहेत। तर चला मग वेळ न घालवता थेट सुरू करूया आपला आजचा महाराडा। तर मित्रांनो, आजची पहिली आणि अत्यंत काळीज पेटवून टाकणारी बातमी तेलंगणाच्या नलगोंडामधून आहे। 10वीच्या 2 विद्यार्थ्यांनी चक्क स्वतःच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेवरती घरात घुसून चाकूने जीवघेणा हल्ला केला। शाळेची फी जमा झाल्यामुळे मॅडमच्या घरी खूप पैसे असतील असा त्यांनी अंदाज बांधला होता। एक विद्यार्थी बाहेर थांबला आणि दुसरा घरामध्ये घुसला। मॅडमने त्याला ओळखलं तेव्हा त्याने त्यांच्यावरती अनेक वेळा चाकूने वार केले आणि 1.5 लाख रुपये व मोबाईल घेऊन पळून गेले। सुदैवाने सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या दोन्ही नराधम विद्यार्थ्यांना अटक केली। मित्रांनो, आपल्या भारताचा इतिहास द्रोणाचार्य, अर्जुन आणि चाणक्य, चंद्रगुप्त यांसारख्या गुरु शिष्यांच्या महान परंपरेचा आहे। गुरूंना आपण देवाचा दर्जा देतो, पण आज पैशांच्या लालसेपायी मुलांनी गुरूंच्याच रक्ताने हात माखलेत। हे ऐकून संताप आणि दुःख दोन्ही एकाच वेळी होतंय। आजकालची ही पोरं वेब सिरीज बघून आणि छपरी रील्स बघून स्वतःला रॉकीबाय समजायला लागलीत। हातामध्ये पुस्तक धरायच्या वयामध्ये हे चाकू घेऊन फिरतायत आणि यांच्या आईबापांनी यांना संस्कार दिलेत की गुन्हेगारीचं ट्रेनिंग या पोरांना अशी कडक शिक्षा झाली पाहिजे की पुढच्या वेळी कुणी गुरुजींकडे वाकड्या नजरेने बघायला पण घाबरेल। तर मित्रा, आता पुढची बातमी एकदम फिल्मी आहे। गुजरातमधील वलसडमध्ये 2 चोर एका ज्वेलरी दुकानामध्ये चोरी करण्यासाठी घुसले, पण बाहेरच्या स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी चक्क बाहेरून शटर लॉक केलं। बाहेर मोठी गर्दी जमा झाली। हे बघून चोर आतल्या आत एवढे घाबरले की त्यांनी स्वतःच शटरला आतून पण लॉक केलं आणि थेट पोलिसांना फोन लावला की साहेब, आम्ही आत अडकलोय, लवकर येऊन आम्हाला अटक करा, नाहीतर ही पब्लिक आम्हाला खूप मारेल। पोलिसांनी येऊन त्यांना दागिन्यासकट अटक केली। भावांनो, जगातले हे सर्वात इमानदार आणि भित्रे चोर आहेत। चोरी करायला गेले आणि थेट पोलिसांनाच होम डिलिव्हरी दिली। बाहेरची पब्लिक पण म्हणत असेल, अरे बाहेर येऊन 2 बुक्के तरी खाऊन जा। हे चोर कमी आणि तारक मेहता मधले कॉमेडी गुंड जास्त वाटतंय। यांच्या चोरीच्या टॅलेंटला 21 तोफांची सलामी। तर मित्रांनो, आता वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे बॉलिवूडच्या कास्टिंगची। आगामी श्री रामायण कथा या सिनेमामध्ये चक्क अंजली अरोरा म्हणजे कच्चा बदाम फेम अंजली अरोरा ही माता सीतेची भूमिका साकारणार आहे। यावरून पब्लिकने तिला भयंकर ट्रोल केलं आणि तिचे जुने डान्स व्हिडिओ काढून प्रश्न विचारले की सीतेसाठी दुसरी अभिनेत्री मिळाली नाही का? जी मुलगी कच्चा बदाम ह्या गाण्यावरती नाचून फेमस झाली, तुम्हाला ही सोडून दुसरी कोणतीच भेटली नाही का? तर यावर अंजलीने परदेशातील रस्त्यावर चालतानाचा एक व्हिडिओ टाकत कॅप्शन दिलं, उन्हें भोकने दो मैं चलती रहूंगी। म्हणजे भावानो, रामायणामध्ये माता सीतेचं पात्र म्हणजे पावित्र्याचं, त्याग आणि निष्ठेचं सर्वोच्च प्रतीक आहे। आपल्या संस्कृतीमध्ये सीतेला आपण देव्हाऱ्यात पुजतो आणि हे बॉलिवूडचे डायरेक्टर सीतेच्या भूमिकेसाठी कास्ट करतायत कच्चा बदाम फेम अंजली अरोराला। म्हणजे हे उद्या उर्फी जावेदला झाशीची राणी बनवतील। पब्लिकने टीका केली तर मॅडम पब्लिकलाच कुत्रे भोकणे दो असं म्हणते। अरे बॉलिवूड वाल्यांनो, कास्टिंग करताना नक्की कोणता स्वस्तातला गांजा फुकता तुम्ही? श्रद्धेचा पार बाजार मानून ठेवलाय। तुम्हाला यावर काय वाटतं खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। आता वळू पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे मयंक नावाचा एक तरुण मुंबई लोकल मध्ये मोठा स्पीकर घेऊन जायचा, मोठ्याने गाणी वाजवून प्रवाशांना त्रास द्यायचा आणि त्याचे प्रँक व्हिडिओ बनवायचा। शेवटी आरपीएफने म्हणजे रेल्वे पोलिसांनी त्याला उचललं आणि मग त्याने व्हिडिओमध्ये रडत रडत प्रवाशांची आणि पोलिसांची माफी मागितली आणि सांगितलं की माझ्यासारखं कोणी करू नका, करिअर खराब होईल। एकदम करेक्ट कार्यक्रम केला। अरे पब्लिक दिवसभर काम करून लोकलमध्ये लटकत थकून येते आणि हे इंस्टाग्रामचे किडे तिथे जाऊन नाचतात। आरपीएफने याला असा काय प्रसाद दिलाय की हा आता लोकलमध्ये प्रँक नाही तर डायरेक्ट कानावर हात ठेवून भजन म्हणत बसेल आणि इतर पण छपरी प्रँकस्टर्सनी यातून धडा घ्यावा, नाहीतर पोलिसांचा प्रँक खूप भारी पडतो। तर मित्रांनो, आता वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे यूपीच्या सीतापूरमधून। मित्रा, अंजू नावाच्या एका महिलेला, जिला 2 मुलं आहेत, तिला गावातील नितीन नावाच्या तरुणासोबत प्रेम झालं। आता अंजू, तिचा नवरा शुभम आणि प्रियकर नितीन हे तिघेही थेट पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आणि म्हणाले, आम्हा तिघांना एकाच घरामध्ये एकत्र राहायचं आहे। पोलिसांनी डोकं आपटून घेतलंय। मित्रांनो, यूपी मध्ये सध्या वेगळाच बिग बॉस चालू आहे। म्हणजे मॅडमला नवऱ्याचा पगार आणि प्रियकराचं प्रेम दोन्ही एकाच छताखाली पाहिजे आणि तो नवरा पण काय महान आहे, तो तयार पण झाला। पोलीस पण विचार करत असतील, आम्ही ते कायदा सांभाळायला बसलोय की यांचं लव्ह ट्रायंगल सोडवायला बसलोय। या तिघांना थेट एखाद्या वेब सिरीज मध्ये कास्ट केलं पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कमेंट मध्ये नक्की सांगा।
त्याचबरोबर मित्रांनो, आजची शेवटची बातमी आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका भारतीय महिलेने कॅफेमध्ये सँडविच ऑर्डर केलं आणि विनंती केली की यातून चीज काढून द्या. कॅफेवाल्यांनी तिला सांगितलं की चीज न घेण्यासाठी तिला 75 रुपये एक्स्ट्रा चार्ज लागेल, कारण शेफला चीज न घालण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. म्हणजे अमेरिकेचं लॉजिक आपल्या डोक्याच्या पार बाहेर आहे भावानो. म्हणजे वस्तू नकोय म्हणून एक्स्ट्रा पैसे द्या. आपल्याकडे पाणीपुरीवाल्याला भया थोडी सुकी पुरी दे ना असं म्हटलं तर तो फुकट देतो, आणि हे अमेरिकेवाले उद्या म्हणतील तुम्ही कॅफेमध्ये श्वास घेऊन आमचा ऑक्सिजन संपवला, त्याचा एक्स्ट्रा फाईन भरा. यांना भारतामध्ये आणून एकदा कटिंग चहा पाजायला पाहिजे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या भन्नाट हादरवणाऱ्या आणि डोळे उघडणाऱ्या बातम्या. तुम्हाला यातला कोणता मुद्दा सर्वात जास्त पटला? अंजली अरोराचं माता सीता बनणं की वलसडच्या चोरांची कॉमेडी? मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.